So let's start today's class. This will be not that much of a different, even though this is an what we call it a type of a function. Okay, and it's a seminar that G. Siddharth sir takes many times. Okay, but today's will be a regular class for us. Okay, the students from at the time of 8 to 9. आता मग असा विचार करायचा नाही की हे सिद्धार्थ सरांचा सेमिनार आहे, आपल्यासाठी वेगळा असणार का, नाही तर दुसऱ्याने विचार करायचा नाही की सिद्धार्थ सर सेमिनार घेत होते, आता न्यायमूर्ती सर काय सांगणार, मी काय सांगणार तुम्हाला. ओके, काही वेगळं असणार का. तर सरांनी तुम्हाला सब्जेक्ट्स आणि डब्ल्यू एच शिकवले असतील. ओके, मग ते 20 जर शब्द तुम्हाला पाठ असले तर आजचा सेमिनार पूर्ण काय कळणार. जर ते पाठ नसले तर मी तुम्हाला एक व्हिडिओची लिंक पण सेंड केलेली आहे, जी की यूट्यूबच्या व्हिडिओची आहे लिंक. त्याच्यावर तुम्ही आहे ना तो व्हिडिओ बघा. 1 तासाचा व्हिडिओ आहे, जो मी काल घेतलेला सेमिनार होता त्याच्यावर आहे तो. आणि ते बघल्यानंतर तुम्हाला आहे ना जे पण डाऊट असतील ते क्लिअर होऊन जातील. ओके, तर मग विदाउट फर्दर डू लेट स्टार्ट टुडेज क्लास. आजचं मोटिवेशनल कोट आहे, अ गोल प्रॉपरली सेट इज हाफ वे रिच्ड. तर मग मी तुम्हाला काल मोटिवेशनल कोट काय सांगलो होतो, कालचं जे आहे ना वाक्य सांगलेलं होतं. ओके, ते होतं बघा की अ गोल इज अ ड्रीम विथ अ डेडलाईन. ओके, आणि आजचं पण एका गोलवरच आहे. मग इतकं महत्त्व काय असते, तर मग बघा, दररोज जे तुम्ही अभ्यास करत असता, आज राधिका यांनी, श्रुतिका या दोघांनी जो होमवर्क सेंड केलेला आहे ते काय आहे, त्यांनी स्वतःला एक गोल दिलेला आहे की मी आज इतकं कंप्लीट करणार. सरांनी काय काय सांगलेलं आहे, आम्हाला वाक्य लिहा म्हणलेत, वाक्य लिहिले, शब्दपाठ करा म्हणले, शब्दपाठ केले, रायमिंग वर्ड्स लिहा म्हणले, रायमिंग वर्ड्स लिहिले. दुसरं काय अभ्यास होता का, नाही. मग दररोजचा दररोज जर तुम्ही हे ना अभ्यास करायचं ठरवलं, तुम्हाला पूर्ण इंग्रजी एका दिवसातच करायची नसते. ओके, तुम्हाला दररोजचा जे अभ्यास दिला आहे तितकाच करायचा. ओके, खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला इंग्रजी बोलता येणार. दुसरे तुम्ही भेटला असेल, त्यांनी म्हणतात मी केलेला आहे सर क्लास, 2-3 क्लास केलेले आहेत, पण काही इंग्रजी आले नाही. ओके, पण तसं तुमच्यासोबत होणार नाही, याची गॅरंटी मी देतो. ओके, यू जस्ट नीड टू फॉलो द स्टेप्स दॅट आय हॅव क्रिएटेड. ओके, म्हणजे काय असते, तर तुम्हाला माहिती आहे पर्वतावर चढणं अवघड असते की नाही. पर्वत कोणता आहे, पर्वतावर चढणे अवघड असते, पण त्या पर्वतावर वर जाण्यासाठी जर पायऱ्या तयार केलेल्या असल्या तर लगेच जाता येणार. ओके, मग कोणाला तर तिथे पायऱ्या तयार करावं लागणार. तर सिद्धार्थ सरांनी त्या पायऱ्या तयार केल्या, म्हणून मी चढून बघलो त्याच्यावर की अरे सेफ आहे की नाही. नाहीतर कोणी जाऊन चढून बघेल आणि ती सेफ नसणार नाही. मी बघलो, मला बोलता येते, मला इंग्रजी समजते, मला इंग्रजी वाचता येते. ओके, अँड आय एम टीचिंग यू नाव, आणि मी तुम्हाला आता इंग्रजी शिकवत पण आहे. म्हणजे की ह्या ज्या स्टेप्स मी सांगत असतो याच्या मदतीने तुम्ही बोलणार, आणि नक्कीच बोलणार. फक्त दररोजचा दररोज अभ्यास करायचा. खूप विद्यार्थ्यांची बॅच रिपीट झालेली आहे. ओके, तुम्हाला आता कळालेलं आहे कसा अभ्यास करायचा. अँड यू आर ऑल्सो एबल टू मेक वंडरफुल सेंटेन्सेस. तुम्ही खूप चांगले वाक्य बनवू शकता, वाचू शकता आणि लिहू पण शकता. फक्त बोलण्याच्या भागामध्ये जिथे मागे राहता ना, त्याच्यासाठी एकच उपाय आहे, जे म्हणजे की जे मी वाक्य शिकवतो त्याचा यूज करायचा. आज मी तुम्हाला जे वाक्य शिकवणार आहे, 14 सेंटेन्स, 14 वाक्य एकूण सांगणार आहे, त्या 14 वाक्यांचा तुम्ही यूज करायला लागा दररोजच्या युगामध्ये. ओके, दररोज आज एक वाक्य सांगलं की तुम्हाला जरी 14 वाक्य पाठ झालं नाही, एक वाक्य आता पाठ झालं, तर मग यूज करायला लागायचं. आता ते पहिलं कोणतं वाक्य आहे, कसं यूज करायचं ते क्लासमध्ये सांगणार मी. ओके, बघा, तर सगळ्यात पहिले मी काल शिकवलेले आहेत सब्जेक्ट्स आणि डब्ल्यूएच वर्ड्स. तर सब्जेक्ट्स आहेत 10, डब्ल्यूएच वर्ड्स पण आहेत 10, जे की या 10 बोटांवर मी पाठ करत असतो. तुम्ही पण तसंच करायचं. तर माझ्यासोबत एकदा म्हणा सब्जेक्ट्स. आय, मी, यू, तू, यू, तुम्ही, ही, तो, शी, ती, इट, ते, वी, आम्ही, दे, ते, बॉय, मुलगा, बॉईज, मुले. हे पाठ झाले. 10 शब्द आहेत, इंग्रजी आणि मराठीमधून दिले. काल एका विद्यार्थ्यांनी म्हणले होते मला की सर माझी मराठी कच्ची आहे, मराठीसाठी काही क्लास आहे का. मराठीसाठी हाच क्लास आहे. ओके, बघा कसं असते, इंग्रजी आणि ते मराठी. मराठी कसं काय दिलेलं आहे, कारण तुम्हाला मराठी येते म्हणून. तर तुम्हाला मराठी पक्की करायची असेल तर हेच वाचायचे. ओके, तुम्हाला ते सगळ्या वाक्यांचे तसे अर्थ दिलेले आहेत ना, म्हणून कोणता कसा शब्द आहे, मी कसा यूज करत असतो त्याच्याकडेच बघत राहायचं, बार बार ऐकत राहायचे. मी आहे ना क्लासमधून बार बार इंग्रजी बोलत असतो. ओके,
मग हे कसं का बोलतो, कारण तुम्हाला ऐकण्यासाठी. ओके. आणि कसं असते, कोणती गोष्ट जर तुम्हाला कळत नसेल तर ऐकावं वाटत नाही. ओके. जर माझ्यासमोर कोणी तेलुगू बोलत असेल तर मी फॅसिनेट होणार की अरे काय बोलत आहेत, पण 5, 6, 10 सेकंदानंतर बोर होऊन जाणार, कारण काही कळणार नाही मला काय बोलत आहेत ते. ओके. फक्त हसणार मी, अरे हां काय तर बोलत आहेत मला कळत नाही, पण तितकं ध्यान देणार का नाही. मग तसंच इंग्रजीमध्ये पण होते कोणाकोणाला, की इंग्रजी बोलताना त्यांना कळत नसते, मग कळत नसले की त्यांनी म्हणतात की जाऊ द्या ध्यान द्यायचं नाही. मग मी पण बोलताना तसं करत असेल तर, पण काय आहे माहिती आहे का, तेलुगूमधला तुम्हाला एक शब्द माहीत नाही. ओके. आता कोणाकोणाला येत असेल, तुम्हाला म्हणत नाही, फक्त मला काय म्हणायचं आहे, तेलुगू, गुजराती कोणतीही भाषा आहे त्याच्यातला एक शब्द माहीत नाही, पण इंग्रजीमधला माहीत आहे. म्हणजे तुम्ही जे मी पूर्ण वाक्य म्हणलो त्याचा सार सांगू शकाल, मी काय सांगलेलं आहे ते तुम्हाला समजून येईल. ओके. म्हणून आहे ना, मी काय बोलत असतो त्या वाक्यांकडे ध्यान द्यायचं. आणि जर तुम्हाला वाटत असेल की मी इंग्रजी बोलताना फास्ट बोलत आहे तर मला सांगत जा, मी हळू बोलणार. ओके. पण तुम्हाला असं म्हणू नका की सर इंग्रजी बोलू नका म्हणून. ओके. कारण इथे तुम्ही इंग्रजी समजण्यासाठी आणि बोलण्यासाठी आलेला. तर तुम्हाला 10 सब्जेक्ट्स आणि WH पाठ झाले. कोण कोण टाईप केले, तुम्हाला माहित आहे रेग्युलर रुटीन. मी जेव्हा वाक्य दाखवत असतो तेव्हा मी बोलणं जेव्हा सुरू करतो तेव्हा तुम्ही टाईप करणं सुरू करायचं. ओके. आता WH म्हणा माझ्यासोबत. हे माझं WH म्हणणे झाल्यानंतर मग मी जेव्हा तुम्हाला समजून सांगतो तेव्हा तुम्ही टाईप करायचे. ओके. म्हणा, लेफ्ट हँडच्या थंबपासून सुरुवात करायची. व्हॉट, काय, व्हॉट टाईम, कोणत्या वेळी, हाऊ, कसे, हाऊ लॉंग, किती वेळ, हाऊ ऑफन, कितदा, व्हेन, केव्हा, वेअर, कोठे, व्हाय, का, विथ हुम, कोणासोबत, हू, कोण. ओके. आता बघा, हे जे सर्व वाक्य आहेत, या वाक्यांमध्ये ही वाक्य म्हणताना मी आता रोबोटवानी चेहरा होता, हातही होते, हो की नाही, याच्यामध्ये भावना दाखवली नाही मी तितके. पण आताच मी लगेच म्हणले की वेगळे वाटणार. व्हॉट, काय. आता तुम्हाला वाटले की नाही काय तर सर काय तर विचारायचं म्हणून, हो की नाही, काय असं म्हणलो. ओके. व्हॉट. मग हे वाक्य झालेलं आहे. आणि असंच बोलणं असते. कोणी जर काय म्हणलं तर तुम्ही काय म्हणता, काय. मग त्याला काय म्हणताना त्याच्याकडे असा प्रश्न विचारत असतं ना, मग तसंच हे वाक्य म्हणतानाही म्हणत जा. व्हॉट, काय, व्हॉट टाइम, कोणत्या वेळी, हाऊ, कसे, हाऊ लॉंग, किती वेळ, हाऊ ऑफन, कितदा, व्हेन, केव्हा, वेअर, कोठे, व्हाय, का, विथ हुम, कोणासोबत, हू, कोण. ओके. असे हँड गेस्चर्स, ओके, फेशियल गेस्चर्स यांच्याकडे ध्यान द्यायचं. तुम्ही मराठी बोलताना कसे हावभाव करत असता त्याचसारखे सेम टू सेम इंग्रजीतून हावभाव करायचे असतात. ओके. आणि या ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात हे मी दररोज क्लासमध्ये सांगत असतो, याच्याकडे तुम्ही ध्यान देत जा. ओके. तुम्ही मराठीमधलं कोणतं वाक्य म्हणलं की त्याला इंग्रजीत कन्वर्ट करायचा प्रयत्न करायचा, आणि त्याच्याहून जास्त ध्यान कशावर द्यायचं, मराठीत ते वाक्य मी जेव्हा म्हणलेलं आहे, तुम्ही जेव्हा ते वाक्य म्हणलेलं आहे तेव्हा कशी हावभाव केले, कुणाला प्रश्न विचारताना तुम्ही कसं विचारता. ओके. मी आता कसं विचारता म्हणलो आणि असं केलो, हो की नाही. मग हे इंग्रजीतून विचारायचं तर हाऊ डिड यू आस्क हिम. ओके. या प्रकारे मी प्रश्न विचारू शकतो ना. म्हणून जसे हावभाव असतात त्याच प्रकारे सेम टू सेम हावभाव करायचे. आता हे झाले सब्जेक्ट्स आणि WH. ओके. तुम्हाला 20 शब्द पाठ झाले, टाईप केले. मला आता चेक करू द्या कोण कोण टाईप केले. ओके. सगळ्यात पहिलं अतुल सरांनी केलेलं आहे. ओके. त्याच्यानंतर कादंबरी मॅम, एक शब्द टाईप करू नका, पूर्ण 10 टाईप करायचे एका टाईमला. मल्लेश्वरी यांनी टाईप केलं आहे बघा. नंतर श्रुतिका यांनी टाईप केलं आहे. ओके. दुसऱ्या ग्रुपमधून येत नाहीत मेसेजेस. ओके. सविता मॅम यांनी सब्जेक्ट टाईप केलेले आहेत. जुन्या ग्रुपमध्ये जे जे विद्यार्थी आहेत त्यांनी नवीन ग्रुपमध्ये ॲडमिशनसाठी मला मेसेज सेंड करा. ओके. मला मेसेज करा, कारण मी प्रत्येक महिन्याला ग्रुप चेंज करत असतो. ओके. आणि उद्या शनिवार आहे, क्लास नसतो, शनिवारी क्लासला सुट्टी असते, म्हणून तुमच्याकडे उद्याचा वेळ आहे रिव्हिजनसाठी आणि ग्रुपमध्ये जॉईन होण्यासाठी. म्हणून मला तुम्ही कॉल करा, मी तुम्हाला नवीन ग्रुपमध्ये जॉईन करणार. तर मग बघा, आता तुम्हाला सब्जेक्ट्स अँड WH पाठ झाले. ओके. ती सिक्वेन्सनुसार पाठ करायची, सिक्वेन्स मिस्टेक करायची नाही, त्यांचा अर्थ पाठ करायचा. आता बघा,
मी तुम्हाला शिकवणार आहे 14 सेंटेन्सेस, 14 वाक्य. हे म्हणताना तुम्हाला वाटत असेल सर 14 वाक्य आहेत, ओके, असं 14 वाक्य इतकं कसं का सांगता. पण काय माहिती आहे का, या 14 वाक्यांना तुम्ही 140 वाक्य बनवू शकता, 140. आणि हेच 140 वाक्य च्या मदतीने तुम्ही 10,000 वाक्य बनवू शकता, ओके. आणि बनवू शकता म्हणजे असं मी हे सांगत नाही. तुम्ही बघत असाल बघा, कोणत्याही याच्यामध्ये भाषणामध्ये कोणी कोणी म्हणते मी असं करेन तसं करेन, ओके. नाहीतर बिझनेसमध्ये असतात, ओके, हे बिझनेस झाल्यानंतर आपण असं करू, तसे नाही. हे सिस्टमॅटिक आहे. मॅथमॅटिक्समध्ये कसं असतात, मेथड्सनुसार तयार केलेल्या गोष्टी, प्रूफसोबत त्याचनुसार आहे. ते करू शकणार म्हणजे 100% करणार. मी करू शकतो, सिद्धार्थ सर करू शकतात, आमचे विद्यार्थी करू शकतात, तुम्ही पण करू शकणार. फक्त तुम्हाला आता ध्यान द्यायचं आहे. तर मग हे जे 14 वाक्य आहेत, 14 सेंटेन्स, याच्यामध्ये कोणकोणते वाक्य शिकवत असतो मी तुम्हाला. तर वाक्याचा एक प्रकार नसतो, ओके. माझं नाव न्यायमूर्ती आहे, हे साधं वाक्य झालं. तुझं नाव काय आहे, हे प्रश्न झालं, हो की नाही. मग असं वाक्य, प्रश्न, होकारात्मक वाक्य, मी खेळतो, मी खेळत नाही, नकारात्मक वाक्य, असे वेगवेगळे जे प्रश्न असतात. मग असे इंग्रजीतून आहेत का, हो आहेत. तर मग असे इंग्रजीतून जे 5 प्रश्न आहेत ते आहे ना, मी तुम्हाला आज या 14 सेंटेन्समधून शिकवणार आहे, ओके. किती, 14 सेंटेन्समधून. तर मग जे पहिलं वाक्य असणार आहे या 14 वाक्यांमधलं, जे पहिलं वाक्य असणार आहे ते असणार आहे अफर्मेटिव्ह सेंटेन्स, ओके. जे दुसरं वाक्य आहे ते आहे निगेटिव्ह सेंटेन्स, ठीक आहे. जे तिसरं आहे ते आहे क्वेश्चन, आणि जे 14 वाक्य असणार आहे ते आहे निगेटिव्ह क्वेश्चन. आता हे 4 खूप महत्वाचे आहेत, म्हणून पुन्हा सांगतो. पहिलं वाक्य असणार आहे ते आहे अफर्मेटिव्ह सेंटेन्स, म्हणजे होकारात्मक वाक्य, जे वाक्यामध्ये हो असतो. मी करतो, मी करणार, म्हणजे नाही येतच नाही त्याच्यात, हो म्हणजे होच, ओके. दुसरं वाक्य आहे ते निगेटिव्ह सेंटेन्स. आता निगेटिव्ह इथं नावामध्येच आहे, म्हणजे तुम्हाला कळालं असेल की याच्यामध्ये जे वाक्य आहे ते जे क्रिया असते, जे काम असते या वाक्यातलं, ते होणार का, नाही. निगेटिव्ह गोष्ट आहे, वाक्य होऊ शकणार नाही ना, हो की नाही. म्हणजे कोणी जर आहे ना कोणत्या खेळामध्ये गेला आणि म्हणला नाही, असं निगेटिव्ह मूड असला त्याचा, मी जिंकू शकत नाही मला, असं जिंकणार का त्याला, नाही. कारण मूडच त्याचा तसा आहे, त्याची मानसिकता तशी आहे, ओके. त्याच प्रकारची वाक्य पण असतात. हे जेव्हा जेव्हा वाक्य म्हणत असतात त्यावेळी ह्या वाक्यांना पूर्ण होतच नसते त्याच्यातली क्रिया, म्हणून निगेटिव्ह, नकारात्मक वाक्य. क्वेश्चन म्हणजे प्रश्न विचारायचा असतो, प्रत्येकाला प्रश्न विचारत असता आपण, म्हणून असे क्वेश्चन. आणि यांना दुसरं एक नाव आहे या क्वेश्चनला, यस नो टाईप क्वेश्चन म्हणत असता, ओके. मग यस नो टाईप कसं का म्हणायचं, कारण याचं उत्तर, या प्रश्नांचे उत्तर यस किंवा नो मध्ये देता येते, ओके. आता मला सांगा बरं, तुझं नाव काय आहे, व्हॉट इज युअर नेम, हे जर प्रश्न विचारला तर तुम्ही असं म्हणणार का, यस, नाही ना. तुम्ही नाव सांगणार डायरेक्ट, माय नेम इज न्यायमूर्ती म्हणून, नाही तर नो म्हणणार का, नाही. हे यस नो टाईपचं क्वेश्चन नाही. मग यस नो टाईपचे क्वेश्चन म्हणजे काय, तू खेळतोस का, हो म्हणजे की हो मी खेळतो, नाही म्हणजे नाही मी खेळत नाही. यस नो टाईप या प्रकारच्या क्वेश्चनला म्हणतात. आता हे मराठीतून झालं, मराठीतूनच समजून सांगत आहे मी आतापर्यंत कोणते वाक्य कसे असतात, इथं जे प्रकार दिलेले आहेत त्यांची वाक्य कशी बनतात, जे मराठीतूनच आहेत. तुम्हाला मराठी येते, ओके, मला याच्यामध्ये डीपमध्ये सांगायची गरज नाही, पण हे कोणत्या प्रकारचे ते समजून यावं म्हणून मी सांगत आहे, ओके. पूर्ण ध्यान द्यायचे. पण जर पुन्हा जर तुम्हाला कळालं नाही तर याचा व्हिडिओ असतो, तो व्हिडिओ बघून घ्यायचा, ओके. त्याच्यानंतर आहे बघा निगेटिव्ह क्वेश्चन. आता प्रश्न कळालेला आहे, त्याच्यानंतर निगेटिव्ह क्वेश्चन म्हणजे नकारात्मक प्रश्न. आता तू खेळतोस का, हे काय झाला, प्रश्न झाला. तू नाही खेळतोस का, निगेटिव्ह म्हणले की नाही, एन ओ नो, ओके, हे आलंच पाहिजे, एन ओ टी नॉट हे आलंच पाहिजे, ओके. निगेटिव्ह म्हणले की, मग निगेटिव्ह क्वेश्चन म्हणला की नाही, तू खेळत नाहीस का, ओके. या प्रकारचे प्रश्नच आहे तो, पण नकारात्मक प्रश्न. आणि येतो सर्वात लास्ट WH क्वेश्चन. आता हे महत्वाचा भाग कसं काय आहे, कारण मी याच्या पहिले तुम्हाला WH वर्ड्स शिकवलेले आहेत. काय WH वर्ड्स, ते किती आहेत, 10 WH वर्ड्स आहेत, ओके. ते कोणाला म्हणता येतील 10 WH वर्ड्स, बघू. सगळ्यात पहिले कोण नाव टाईप करणार, संबोधी, ओके. आता दुसरं कोणीच गोंधळ करायचा नाही, ठीक आहे. तुम्ही स्पीडने लवकरात लवकर नाव टाईप करायचे असते, ओके. म्हणून आहे ना, तुम्हाला संधी मिळाली नाही तर नाराज व्हायचं नाही, ओके.
जो लवकर नाव टाईप करणार त्याला संधी मिळणार. तर संबोधी बालराव आपण म्हणा बरं. WH वर्ड्स. व्हॉट काय, व्हॉट टाइम कोणत्या वेळी, हाऊ कसे, हाऊ लॉंग किती वेळ, हाऊ ऑफन कितीदा, वेन केव्हा, वेअर कोठे, बाय का, विथून कोणासोबत, हू कोण. आता हे आहेत. सर मी म्हणू शकते. आपल्याकडे वेळ नाही. ओके, म्हणून आहे ना तुम्हाला कसं असते, कधी कधी कोणत्या कोणत्या वेळी मी हे वाक्य हे पूर्ण क्लास घेतच नसतो. एक विद्यार्थ्यांसाठीच क्लास असतो. जसा मॉर्निंगचा क्लास झालेला आहे माझा आजचा, मी विद्यार्थ्यांसाठीच घेतलेला आहे. इव्हिनिंगचा पण घेणार. मग फॉर ओनली स्टुडंट्स मीन्स वॉट, फक्त विद्यार्थ्यांसाठी म्हणजे काय, तर मी आज सकाळी काय केलं की विद्यार्थ्यांनाच वाक्य विचारलेले आहेत, फक्त त्यांच्याकडूनच म्हणून घेतलेलं आहे. असा तुमचा पण क्लास घेणार आहे मी. पुढचा ग्रामरचा क्लास झाल्यानंतर तसाच क्लास घेणार. मग त्यावेळी तुम्हीच वाक्य म्हणायचे, तुमच्याकडून म्हणून घ्यायचं आहे. ओके, ते ॲक्टिव्हिटी बेस्ड असणार आहे. आजचा क्लास ॲक्टिव्हिटी बेस्ड नाही, इन्फॉर्मेशन आहे. म्हणजे जे मी सांगणार ते समजून घ्यायचं, पाठ करायचे. ओके, मग या प्रकारचे 5 वाक्य आहेत. WH वर्ड्स यांनी जसे सांगले तशाच प्रकारचे WH वर्ड्स आहेत आणि याच्या मदतीने WH क्वेश्चन बनू शकत असतात. आता मग सगळ्यात पहिले 4 कोणते होते, तर अफर्मेटिव्ह, निगेटिव्ह, क्वेश्चन, निगेटिव्ह क्वेश्चन असे 4 होते. ते तुम्हाला पाठ झाले असतील. पाठ झाले. ओके, तर मग या 14 वाक्यांमधले पहिले 4 जे वाक्य आहेत ते आहेत या खालच्या प्रकारचे. ओके, मग हे पहिले 4 जसे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत त्या प्रकारे एकदा टाईप करा बरं. व्हॉट्सॲप ओपन करा आणि हे 4 वाक्य टाईप करा. ओके, माझ्यामुळे दिसत नसेल वाक्य पूर्ण. मी काय करतो, आता दिसेल का, नाही. ओके, तर तुम्हाला माहीतच आहे ते कोणते वाक्य आहेत. ओके, आता दिसत आहेत, त्यांना टाईप करा. तशी मी स्क्रीन जी असते ती तितकी छोटी नाही, अक्षरही तितकी छोटी नाहीत, तुम्हाला माहीतच आहेत. ओके, सर्वांनी टाईप करायचं. नियोजन समितीवर जे जे आहेत त्यांनी टाईप करा. ओके, जे ऑगस्टच्या ग्रुपमध्ये आहेत त्यांनी करा, जे जुलैच्या ग्रुपमध्ये आहेत तुम्ही पण टाईप करा. असं नसते की मी त्या ग्रुपकडे बघतच नसतो. ओके, आता तुम्ही फक्त नवीन ग्रुपमध्ये जॉईन झालेलं नाही, त्याच्यामुळं मला फक्त मेसेज करा, मी जॉईन करून घेणार तुम्हाला. ओके, फक्त 1-2 मेसेज सेंड करायचा. जे वाक्य जसे स्क्रीनवर दिसत आहेत तसे टाईप करायचे. त्यांना मी समजून सांगणार आहे, ते तुम्ही पाठ करणार आहात, पण पहिल्यांदा ते हाताखालून एकदा गेले पाहिजे. ओके, मी शिकवणार आहे एक गोष्ट म्हणली की ते वाचायची. आता ग्रामरचा कोणता टॉपिक शिकवत असले तर तुम्हाला माहीत आहे माझी टेक्निक कशी आहे, माझी स्टाईल कशी आहे. तर मी पहिल्यांदा दाखवत असतो सर्व नोट्स, तुम्हाला एकदा वाचा म्हणतो, मग तुम्ही एकदा वाचल्यानंतर मग मी शिकवतो. ओके, म्हणजे एकदा डोळ्याखालून गेली गोष्ट की नंतर मग ऐकताना आहे ना ध्यान लागते. हो की नाही, आणि सोपे पण वाटते. मग मला बघू द्या बरं. वैभवी, त्याच्यानंतर अनुश्री, अजून राधिका. अर्जुन, तुम्ही तर फॉरवर्डच मेसेज केला, तसं करायचं नाही, स्वतः टाईप करा. कोणाचा मेसेज फॉरवर्ड केला तुम्ही? ओके, आणि चव्हाण सर, शंभूराजे, सलोनी, अजून कोण आहे? ज्यांची ज्यांची वाक्य चुकलेली आहेत, मिस्टेक झालेली आहे, त्यांचे नाव घ्यायलो. ओके, वाक्यांकडे बघा तुम्ही, काय मिस्टेक झाली असेल विचार करा. आदित्य, स्क्रीनवर बघा कशी वाक्य आहेत, तुम्ही कसे लिहिलेले आहेत बघून लिहा म्हणलो मी. फक्त पहिल्यांदा पहिली गोष्ट म्हणजे मी बघून लिहा म्हणलो होतो. हो की नाही? हो, क्वेश्चन मार्क नाही, ते पण बरोबर आहे. सोनटक्के सर, आता बघा मी सांगतो. ठीक आहे, 4च वाक्य आहेत, खूप सोपे वाक्य आहेत. सगळ्यात पहिले आय कॅन प्ले. आय कॅन प्ले म्हणजे मी खेळू शकतो. म्हणा माझ्यासोबत, आय कॅन प्ले, मी खेळू शकतो. आय कॅन प्ले, मी खेळू शकतो. नंतर म्हणा आय कॅन नॉट प्ले, मी खेळू शकत नाही. आय कॅन नॉट प्ले, मी खेळू शकत नाही. नंतर म्हणा कॅन आय प्ले, मी खेळू शकतो का.
कॅन आय प्ले, मी खेळू शकतो का? कॅन आय नॉट प्ले, मी खेळू शकत नाही का? कॅन आय नॉट प्ले, मी खेळू शकत नाही का? तर मी बोलताना हे वाक्य अशी बोलत आहे, नाहीतर अशी ॲक्टिंग तर करत आहे जसं की मी रिअल लाईफमध्ये बोलत आहे, कोणीतरी माझ्या पुढे बसलेला आहे. आणि असं करण्याचा जो बेनिफिट आहे, ॲडव्हान्टेज आहे, तो असा की तुम्ही लगेच इंग्रजी बोलू शकता. मजेशीर आहे की नाही? म्हणजे की खूप जण वाट पाहत असतात, मला इंग्रजी बोलायची आहे, पण तुम्ही आता लगेच मी म्हणलं की वाक्य म्हणा, आय कॅन प्ले म्हणा, आय कॅन प्ले, मी जसं म्हणलो तसं म्हणा. असं म्हणू नका मोबाईल पुढे आहे, सर म्हणले आय कॅन प्ले म्हणा, हां आय कॅन प्ले, तसं नाही, आय कॅन प्ले. आता मराठीतून काय, मी खेळू शकतो. मग खेळण्याची गोष्ट आहे ना, आनंदाची गोष्ट असते. आणि तुम्ही काय म्हणता, मी खेळू शकतो, मग इतका आनंद दाखवायचा, आय कॅन प्ले. ओके, या प्रकारे म्हणजे की कुणाला तर सांगता तुम्ही पुढल्याला मी खेळू शकतो म्हणून. ओके, आय कॅन प्ले. अशी वाक्यांची जर प्रॅक्टिस केली तुम्ही, तर तुम्हाला इंग्रजी बोलणे हे नॅचरल वाटणार. मी दररोज सांगत आहे बघा तुम्हाला, हो की नाही? कारण जी अवघड वाटत असते की मी इंग्रजी बोलताना मला अडथळे येतात, ओके, नाहीतर प्रॅक्टिस करत नसता आपण घरी तितकी वाक्यांची, याच्या मागचं एकच कारण आहे, जे म्हणजे की नॅचरल वाटत नाही. आणि नॅचरल न वाटणे म्हणजे बॉडी लँग्वेज सिंक्रोनाइज होत नसते. ओके, आता कॉम्प्युटरची भाषा तितकी तितकी कळत नसते कोणाला, म्हणून पण काय असते माहिती आहे का, कधी कधी कोणता जर सॉफ्टवेअर नाही तर ॲप असेल, तो जर जुन्या कॉम्प्युटरमध्ये टाकला तर चलत नसतो. ओके, कस का? कारण ते लिंक होत नाहीत एकामेकाला. नाहीतर असा विचार करा, मोबाईल आहे, मोबाईलला तुम्ही चार्जर लावता, जर ते त्या साईजचं नसेल तर चार्जर लागेल का? लागणार नाही. ओके, मग तशाच प्रकारे तुम्ही काय म्हणत आहात की मी ही भाषा बोलणार, मराठी बोलताना तर हावभाव करत असता, तुमचा माइंड जे तुम्हाला बोलायचं आहे ते एक्सप्रेस करत असतो शरीराच्या मदतीने, फक्त आवाजाच्या मदतीने नाही. ओके, शरीराच्या मदतीने एक्सप्रेस करत असतो. कोणती गोष्ट जर तुम्हाला सांगायची असेल तर मी माझ्या हाताला सांगलोच नाही की तू असा होय असा होत जा, सांगलो का? तुम्हाला वाटते का की मी हाताना सांगत आहे इकडे जा इकडे जा? तितकं जर सांगायचं असतं तर किती गरम झालं असतं डोकं, हो की नाही? ॲटोमॅटिकली होत असतात. मग इंग्रजी बोलताना तसं होत नसते. ओके, कारण हे नॅचरली शिकत नाही आपण. नॅचरली म्हणजे लहानपणापासून शिकलेलं नाही, हे आता आर्टिफिशियल तरीकेने शिकल्यावानी आहे, म्हणजे स्वतः त्या भागाकडे जात आहात. मग त्याच्यासाठी काय करावं लागणार तुम्हाला, याला आर्टिफिशियली लँग्वेज पण बॉडी लँग्वेज कन्वर्ट करावं लागणार. म्हणजे सगळ्यात सोपे, इतकं जे काही बोललेलं आहे याचा एकच सार आहे, मराठीमध्ये जसे तुम्ही हावभाव करता तसे इंग्रजीतून करायचे. म्हणून जे जे वाक्य तुम्हाला बोलायचं आहे, कोणतंही वाक्य बोलायचं असो, ओके, ते जर तुम्हाला नॅचरल वाटायचं असेल तर फक्त मराठीतून एकदा म्हणा, माझं नाव न्यायमूर्ती आहे, माय नेम इज न्यायमूर्ती. हावभावात काही मिस्टेक होते का? काही चेंज होता का? नाही. मराठीत जसं म्हणलो तसंच इंग्रजीतून म्हणलो. द सेम आय सेड इन मराठी वॉज द सेम इन द इंग्लिश. ओके, मी जे जे वाक्य मराठीतून म्हणत आहे तसेच इंग्रजीतून म्हणत आहे, फक्त हावभाव सेम राहत आहेत. ओके, आणि त्यामुळं मला ते नॅचरल वाटते. तुम्ही कुठून सुरुवात करायची, तर तुम्ही या 4 वाक्यांपासून सुरुवात करायची. तुम्हाला मी म्हणत नाही 10,000 वाक्यांपासून करा, फक्त या 4 वाक्यांपासून सुरुवात करा, तुम्हाला फरक लगेच दिसून येणार. ओके, तुम्हाला वाटणार अरे हां हे सोपं आहे, करायला मजा पण येणार. ओके, जे कन्व्हर्सेशन्सचे तुम्ही व्हिडिओ तयार केले आहेत, विद्यार्थ्यांनी व्हिडिओ तयार केले आहेत, यूट्यूबवर जाऊन बघा, तुम्ही स्वतःचा व्हिडिओ बघा आणि नंतर मी जसे सांगलो तसे हावभाव करा. तुम्हाला मी अर्थ देत असतो, ते अर्थ बघा तिथं आणि तसे हावभाव करा. 2 व्हिडिओमधूनच तुम्हाला फरक दिसून येतो की या व्हिडिओमध्ये मी वेगळं म्हणलो आणि दुसऱ्यामध्ये वेगळं म्हणलेलं आहे. ओके, तुम्हाला तुमचाच कॉन्फिडन्स वाढणार. ओके, आणि कॉन्फिडन्सने सर्व काही गोष्टी होत असतात. भाषा बोलणे, इंग्रजी बोलणे तुम्हाला किती टक्के कॉन्फिडन्स मदत करते वाटते इंग्रजी बोलण्यामध्ये? मला तर वाटतं 70 ते 80% कॉन्फिडन्सच मदत करत असतो. कारण बाकीचे शब्द, वाक्यरचना सर्व तुम्हाला पाठ आहेत, पहिलीपासून इंग्रजी आहे. मग तुम्हाला वाक्य पाठ नसतील का? इंग्रजी कोणी बोललं तर समजते म्हणजे वाक्य पाठ आहेत. ओके, रचना माहीत आहेत, समजते म्हणजे माहीत आहेत. ओके, मग बोलता कसं काय येत नाही, तर ते अजून सिंक्रोनाइज झालं नाही, कॉन्फिडन्स नाही तितका. ओके, आणि त्याच्यासाठीच प्रॅक्टिस करायची असते. तर मग हे वाक्यांचा अर्थ माझ्यासोबत म्हणले तुम्ही, मग एकदा प्रॅक्टिस करा. आणि याच्यात चुका काय काय झाल्यात बघा. तर तुम्ही आय हा जो सब्जेक्ट आहे हा कॅपिटल काढला नाही. ओके, जरी वाक्याच्या मध्ये आलेला असेल तरी जो आय असतो तो जर एकटा आला तर तो कॅपिटल असतो.
आय कधी पण एकटा जर तुम्ही लिहिलं तर कॅपिटल लिहायचं. आईस्क्रीम मधला आय नाही बरं का. आईस्क्रीम माहिती आहे सगळ्यांना. याच्यातला आय जर कुठं वाक्याच्या मध्ये आला तर कॅपिटल येत नाही, पण जर फक्त स्वतंत्र असेल, एकटा असेल तर आय कॅपिटल असतो. ओके. ज्यांनी ज्यांनी स्मॉल काढलं, स्मॉल आय काढलेलं आहे त्यांचं रॉंग आलेलं आहे. तुम्ही इथं पंक्च्युएशन मध्ये रॉंग केलंय. इथं फुल स्टॉप आहे, फुल स्टॉप आहे, कारण हे वाक्य आहे. होकारात्मक असो नकारात्मक असो फुल स्टॉप असतो. ओके. पण ही आहेत क्वेश्चन, इंट्रॅगेटिव्ह सेंटेन्स आहे, याच्या अखेरला क्वेश्चन मार्क येत असतो. इथे तुमची मिस्टेक झालेली आहे. जर अशा विद्यार्थ्यांनी तिथं क्वेश्चन मार्क दिला नाही ते तुम्हाला कळून गेले वाक्य बघल्यानंतर. ओके. फक्त हा सब्जेक्टचा जो भाग होता आय कॅपिटल काढायचा ते कळालं नसेल म्हणून सांगलो. आता माझ्यासोबत एकदा हे 4 वाक्य म्हणा. आय कॅन प्ले, मी खेळू शकतो. आय कॅन नॉट प्ले, मी खेळू शकत नाही. कॅन आय प्ले, मी खेळू शकतो का. कॅन आय नॉट प्ले, मी खेळू शकत नाही का. आता याच्यातले अफर्मेटिव्ह सेंटेन्स म्हणजे पहिलं वाक्य आहे आय कॅन प्ले. याच्यात अंडरलाईन केलेला भाग कोणता आहे. कॅन प्ले, याला मी अंडरलाईन केलेला आहे. कशाला नाही केलो. कोणता भाग आहे या वाक्यातला ज्याला मी अंडरलाईन केलेलं नाही, त्याच्या खाली रेष मारलेली नाही. आय कॅन प्ले या वाक्यामधला कोणता असा भाग आहे ज्याला मी खाली अशी रेष मारलेली नाही. सांगा बरं, टाईप करा. मी जेव्हा तुम्हाला उत्तर द्या म्हणतो तेव्हा ते उत्तर टाईप करून द्यायचं असते. ओके. क्लासमध्ये विद्यार्थ्यांनी डायरेक्ट बोललं तर चालते, कारण क्लासची रूम मोठी असते. ओके. आवाज पसरतो, मोबाईल एवढूसा असतो आणि बोललं की सगळीकडे गोंधळ लगेच होतो. त्याच्यामुळे मी माईक बंद करत असतो. बरोबर. आय हा जो सब्जेक्ट आहे त्याला अंडरलाईन केलं नाही. तर मग सब्जेक्टला यामुळे मी अंडरलाईन केलं नाही कारण इथे 10 सब्जेक्ट दिलेले आहेत. तुम्हाला या एका वाक्याचे 10 वाक्य कसे करायचे ते मी शिकवणार आहे. कारण आज तुम्हाला मला शिकवायचे आहेत 14 सेंटेन्स, आणि या 14 वाक्यांच्या प्रत्येक एका वाक्याचे जर तुम्ही 10 वाक्य केले तर एकूण किती बनतात. 14 गुणिले 10, 14 गुणिले 10 किती. इथं 0 लिहायचा याचा आणि 1 ने गुणायचं काय ना 14, म्हणजे की 140 वाक्य. क्लासच्या स्टार्टिंगला सांगलो होतं बघा मी तुम्हाला की तुम्हाला 140 वाक्य कशी बनवायचे ते शिकवणार, आणि तुम्हाला कळालेले असेल मी कसे शिकवणार. कसे तर सब्जेक्टच्या मदतीने. म्हणून तुम्हाला सब्जेक्ट पाठ करा म्हणलो, आणि सिक्वेन्सने पाठ करायचे. कारण सिक्वेन्सने जर पाठ केले नाही तर गोंधळाचे 10,000 वाक्य पाठ असतील का तुम्हाला, होणार नाही. ओके. नीट 50 वाक्य आठवत नसतात. ओके. मग 10,000 वाक्य कसे आठवतील. त्याच्यामुळं सिस्टमॅटिकपणे जी मेथड असते, जी सिक्वेन्स दिलेली आहे त्याच्यामध्ये काहीच चेंज करायचं नाही. मी ज्या प्रकारे सांगलं त्या प्रकारे पाठ करायचे. म्हणून हे सब्जेक्ट पाठ झाले. यांना फक्त आता आयच्या ठिकाणी बाकीचे सब्जेक्ट व्हायचे. आय आहे इथे, या ठिकाणी दुसरा सब्जेक्ट कोणता आहे, YOU. मग तो आहे इथे आयच्या ठिकाणी यू, पुढे सेम टू सेम यू कॅन प्ले. नंतर काय आहे यू, काय ना यू कॅन प्ले. त्याच्यानंतर काय आहे ही, HE ही. वाक्य काय म्हणणार, ही कॅन प्ले. काय अवघड आहे का. पुन्हा सांगा बरं. शी, वाक्य काय म्हणणार, शी कॅन प्ले. इट कॅन प्ले. वी कॅन प्ले. दे कॅन प्ले. बॉय कॅन प्ले. बॉयज कॅन प्ले. कळालं. आता हे 10 वाक्य मला लिहून दाखवा बरं तुम्ही. जसं मी सांगलो त्या प्रकारे आय जे दिलेलं आहे त्या ठिकाणी बाकीचे सब्जेक्ट व्हायचे, आणि एका पुढे फक्त कॅन प्ले लिहायचं. नाही तर असा विचार करा, इथं जे सगळे शब्द दिले आहेत यांच्या पुढे कॅन प्ले लिहायचं आहे. आय कॅन प्ले, यू कॅन प्ले, यू कॅन प्ले, ही कॅन प्ले, शी कॅन प्ले, इट कॅन प्ले, वी कॅन प्ले, दे कॅन प्ले, बॉय कॅन प्ले, बॉयज कॅन प्ले. असे 10 वाक्य लिहून दाखवा. वहीवर लिहा, टाईप करा, तुमची इच्छा. ओके. माझ्यापर्यंत पोहोचले पाहिजे तुमच्या नावासोबत. ओके. कळालं. काय म्हणले, सब्जेक्ट हा आहे, आय हा सब्जेक्ट आहे त्याच्यातला. ओके. या वाक्यामध्ये लास्टला फुल स्टॉप द्यायचे विसरू नका, कारण हे आहे अफर्मेटिव्ह सेंटेन्स. ओके. लास्टला फुल स्टॉप देत जा. आय हा सब्जेक्ट आहे. हा जो सब्जेक्ट आहे त्याला चेंज करायचे आणि हे 10 वाक्य 10 शब्द त्या ठिकाणी लिहायचे. कॅन प्ले सेम टू सेम राहणार. कोण कोण लिहिले बघू द्या मला आता. सगळ्यात पहिले जे 2 विद्यार्थी टाईप केलेले असतील त्यांचेच नाव घेणार मी. ओके. म्हणून लवकरात लवकर लिहायचं. सगळ्यात पहिले लिहिलेलं बघा अतुल सरांनी, आय कॅन प्ले, यू कॅन प्ले, यू कॅन प्ले, ही कॅन प्ले, शी कॅन प्ले, इट कॅन प्ले, वी कॅन प्ले, दे कॅन प्ले, बॉय कॅन प्ले, बॉयज कॅन प्ले. करेक्ट. त्याच्यानंतर लिहिलं बघा श्रुतिका हिमगिरे यांनी, आय कॅन प्ले, यू कॅन प्ले, यू कॅन प्ले, ही कॅन प्ले, शी कॅन प्ले, इट कॅन प्ले, वी कॅन प्ले, दे कॅन प्ले, बॉय कॅन प्ले, बॉयज कॅन प्ले. बरोबर लिहिलं. ओके. त्यानंतर
पायल. पायल मॅमने लिहिलं आहे आय कॅन प्ले, यू कॅन प्ले, यू कॅन प्ले, यू कॅन प्ले, शी कॅन प्ले, इट कॅन प्ले, वी कॅन प्ले, दे कॅन प्ले, बॉय कॅन प्ले, बॉयज कॅन प्ले. करेक्ट, बरोबर. ठिकाणी बरोबर वाक्य लिहिले. इकडे दुसऱ्या ग्रुपमध्ये सोनटेके सरांनी लिहिलेले आहेत. वाक्यांमध्ये फुल स्टॉप द्या आखरीला. पण आय कॅन प्ले, यू कॅन प्ले, यू कॅन प्ले, यू कॅन प्ले, शी कॅन प्ले, इट कॅन प्ले, वी कॅन प्ले, दे कॅन प्ले, बॉय कॅन प्ले, बॉयज कॅन प्ले. सगळे वाक्य बरोबर लिहिलेले आहे सर. ओके. दे कॅन प्ले THEY ई मिस्टेक झालेलं आहे. वही सोबतच ठेवायची. ओके. कसं असते, वही सोबत ठेवली की मला तुमच्या ज्या मिस्टेक होणार आहेत ते लगेच सांगता येते. टाईप करताना सगळीकडे आपण टाईप करत नसता, हो की नाही. आता इथे काय झालेलं आहे बघा. नम्रता मॅम, तुम्ही THEY याच्यातलं जेव्हा दे लिहिलेलं आहे तेव्हा टी स्मॉल काढलेला आहे, कॅपिटल टी काढायचा. वाक्याची सुरुवात आहे तिथे, हो की नाही. यू जे आहे ते स्मॉल दिसत आहे. ओके. शीची स्पेलिंग आहे तिथे SHI आहे, मिस्टेक केली तुम्ही. IT मधलं आय कॅपिटल काढा. ओके. बॉय याच्या स्पेलिंगमध्ये B कॅपिटल काढायचं, बॉय बॉईजमध्ये. हे जे गोष्टी असतात त्या नंतर तुमच्या मिस्टेक होत नाही म्हणून आता तुम्ही लिहायचे. ओके. आता मिस्टेक होऊ द्या, काही फरक पडत नसतो. ओके. मी सांगतो आता तुम्ही म्हणा की माझ्या चुका व्हायच्या, माझ्या मिस्टेक व्हाव्या, नाही झालं तर स्वतःला रागवा, कसं का झालं नाही म्हणून. ओके. नाही झालं तर शाबासकी देऊ नका. का? कारण जर आता मिस्टेक झाली तर तुम्हाला ध्यानात राहणार ना, अरे असं करायला नाही पाहिजे होतं. मग जेव्हा मेन एक्झाम येणार, जेव्हा इंटरव्ह्यू येणार, ओके, त्यावेळी तुमच्या चुका होणार नाहीत ना, हो की नाही. हे क्लास कशासाठी आहे? जे इंग्रजी शिकवून तज्ज्ञ माणसं झालेले आहेत त्यांच्यासाठी आहे, नाही ना. इंग्रजीतल्या तज्ज्ञांसाठी नाही ना ते. ओके. कुणासाठी आहे? ज्यांना इंग्रजी शिकायची आहे त्यांच्यासाठी. मग मिस्टेक तर होणार सर्वांकडून. ओके. म्हणून लाजायचं नाही. तर मग सर्वांनी वाक्य टाईप केलेले आहेत आणि बरोबर वाक्य टाईप केले आहेत. तुम्हाला कळालं कसं वाक्य करायचे, कसे वाक्य टाईप करायचे. आता याचे अर्थ कसे काढायचे त्याकडे बघूत. एका वाक्याला समजून घ्यायचंय तुम्हाला, पूर्ण 140 वाक्यां नाही, कोणत्या पण एका वाक्याला. म्हणून 1 मिनिट पण इकडे तिकडे बघू नका. कारण तुम्हाला एक पण वाक्य कळालं की कशा एका वाक्याचे 10 करायचे आहेत, कसा त्यांचा अर्थ काढायचा आहे, अर्थ बनवायचा कसा आहे, ती एकदा कळाले की तुम्ही याचे अनेक वाक्य बनवू शकणार. ओके. मग बघा, तर आय कॅन प्ले म्हणजे मी खेळू शकतो. आय कॅन प्ले, मी खेळू शकतो. मग याचे 10 वाक्य कसे बनतात? तर आय म्हणजे मी. ओके. याचा अर्थ काय आहे? मी खेळू शकतो. इथे अर्थ पण टाईपच करायला पाहिजे होतं, हो की नाही. हो बघा, आय म्हणजे मी. यू म्हणजे काय सांगा? यू म्हणजे तू. मग तू खेळू शकतोस. दुसरा यू म्हणजे तुम्ही. तुम्ही खेळू शकता. ही कॅन प्ले, ही म्हणजे तो खेळू शकतो. शी कॅन प्ले, शी म्हणजे ती. मग मीच्या ठिकाणी काय लिहायचं? शी. ती खेळू शकते. इट कॅन प्ले, इट म्हणजे ते. मग मी जिथे लिहिलंय त्या ठिकाणी ते लिहायचं, ते खेळू शकते. म्हणजे तुम्हाला फरक कुठं करायचा आहे? जसं वाक्यामध्ये या आयच्या ठिकाणी बाकीचे शब्द लिहिले होते त्याच प्रकारे इथं मी खेळू शकतो मध्ये मी हा जो सब्जेक्ट आहे याच्यातला, त्या ठिकाणी बाकीच्या शब्दांचा अर्थ लिहायचा. मग मी खेळू शकतो, तू खेळू शकतोस, तुम्ही खेळू शकता, तो खेळू शकतो, ती खेळू शकते, ते खेळू शकते, आम्ही खेळू शकतो, ते खेळू शकतात, मुलगा खेळू शकतो, मुले खेळू शकतात. या प्रकारे हे वाक्य बनतात. मग या 10 वाक्यांचा अर्थासोबत हे 10 वाक्य कोण म्हणू शकेल? ओके. नो. मी तुम्हाला प्रश्न विचारले की नाव आलं लगेच. ओके. इतके फास्ट हा. बघू दे आता. अनुष्का मॅम म्हणा बरं. एक सेकंड, माईक चालू करतो मी. बाकीच्यांनी गोंधळ करायचं नाही. ओके. तुमचं इंट्रोडक्शन द्या पहिल्यांदा. आवाज येत नाही. माय नेम इज अनुष्का जीवन चोपडे. आय कॅन प्ले, मी खेळू शकते. यू कॅन प्ले, तू खेळू शकतोस. यू कॅन प्ले, तुम्ही खेळू शकतास. ही कॅन प्ले, तो खेळू शकतो. शी कॅन प्ले, ती खेळू शकते. इट कॅन प्ले, ते खेळू शकतात, ते खेळू शकते. वी कॅन प्ले, आम्ही खेळू शकतो. दे कॅन प्ले, ते खेळू शकतात. बॉय कॅन प्ले, मुलगा खेळू शकतो. बॉयज कॅन प्ले, मुले खेळू शकतात. बरोबर. ओके.
बरोबर म्हणलं तुम्ही. होऊ शकतो. तर मग याच प्रकारे हे वाक्य बनत असतात. आता हे वाक्य म्हणून दाखवले, पुढील वाक्याकडे जाऊ. आय कॅन प्ले नंतर काय होतं, आय कॅनॉट प्ले. हे आहे निगेटिव्ह सेंटेन्स. निगेटिव्ह म्हणजे नकारात्मक. आय कॅनॉट प्लेचा अर्थ मी खेळू शकत नाही, निगेटिव्ह झाले, ओके नाही. या नकारात्मक वाक्याला आता आपण डीपमध्ये बघू. ओके, आय कॅन नॉट प्ले, मी खेळू शकत नाही. मग याचे 10 वाक्य कसे बनणार, सेम टू सेम. सब्जेक्ट चेंज करायचा. सब्जेक्ट कोणता आहे, आय. मी 10 बाजूला सब्जेक्ट दिले आहेत, आय, यू, यू, ही, शी, इट, वी, दे, बॉय, बॉईज. आपल्याला फुल स्टॉप द्यायला विसरू नका. ओके, मग याचे वाक्य कसे बनतात बघा, माझ्यासोबत म्हणा अर्थासोबत, कारण मागल्या वाक्याने तुम्ही प्रॅक्टिस केली तर हे कळूनच येणार. ओके, म्हणून या वाक्यांना आता तितकं पुन्हा एकदा रिपीट करण्याशिवाय माझ्यासोबत डायरेक्ट म्हणाच तुम्ही. आय कॅन नॉट प्ले, मी खेळू शकत नाही. यू कॅनॉट प्ले, तू खेळू शकत नाहीस. यू कॅनॉट प्ले, तुम्ही खेळू शकत नाही. ही कॅनॉट प्ले, तो खेळू शकत नाही. शी कॅनॉट प्ले, ती खेळू शकत नाही. इट कॅनॉट प्ले, ते खेळू शकत नाही. वी कॅनॉट प्ले, आम्ही खेळू शकत नाही. दे कॅनॉट प्ले, ते खेळू शकत नाही. बॉय कॅनॉट प्ले, मुलगा खेळू शकत नाही. बॉयज कॅनॉट प्ले, मुले खेळू शकत नाहीत. कळालं, काय अवघड होतं का. मग बघा, आता मी तुम्हाला 2 वाक्य सांगले आहेत, आय कॅन प्ले, आय कॅनॉट प्ले. या वाक्यांचे तुम्हाला कशी 10 वाक्य करायचे ते जर कळाले असेल तर इथून जे बाकीचे सगळे 12 वाक्य राहिलेले आहेत ते तुम्हाला समजून आले. फक्त आता एक गोष्ट राहिली आहे, जे म्हणजे की 14 वाक्य पाठ करायचे तुम्हाला. ओके, म्हणूनच मी इतका जास्त वेळ समजून सांगण्यामध्ये आणि हे फक्त 10 वाक्य शिकवण्यामध्ये दिलो. का, कारण फक्त तुम्हाला स्टार्टिंग स्टेप कळायला पाहिजे. कसं पाऊल कसे ठेवायचे ते एकदा कळालं की माणूस चालायला लागतो. ओके, प्रत्येक वेळी वेगळा पाऊल ठेवायचा नसतो, हो की नाही, फक्त एकदा कळालं पाहिजे. तर आजचे रॅमिंग वर्ड्स, दररोज मी तुम्हाला रॅमिंग वर्ड्स देत असतो. ते रॅमिंग वर्ड्स दररोजचे दररोज लिहायचे, आईवडिलांची सही पण घ्यायची. ओके, एक सेकंद. ओके, तर कालचा होमवर्क 2च विद्यार्थ्यांकडून मला मिळालेला आहे. काय कारण आहे त्याच्याबद्दल मला काही माहीत नाही. ओके, आणि मला वाटले की काल पुन्हा एकदा सुरुवात केलेली आहे. ओके, सगळ्यांनी उत्साहाने करणार, पण जे विद्यार्थी पाठवत होते त्यांनी पाठवलेलं नाही. ओके, कस का, काय अडचण आली, काही क्लासमध्ये काल अडचण होतेत का. ओके, असेल तर हा माझा नंबर आहे 9423208724, याच्यावर मला विचारायचं. ओके, ठीक आहे. आता बघा, हे कसे शब्द लिहायचे पुन्हा एकदा समजून सांगतो. सगळ्यात पहिले 4 रेघेची वही करा. ओके, त्या 4 रेघेच्या वहीमध्ये जे हेड असतो, हेड म्हणजे सगळ्यात वरचा भाग. ओके, तिथे हे मराठीतले अर्थ लिहायचे. भिंत लिहिला शब्द, त्याच्यानंतर मग खाली 4 रेघेच्या वहीमध्ये लिहायचा WALL, वॉल. वॉल हा शब्द लिहिला, वॉल म्हणजे भिंत. मग तो शब्द पूर्ण पेज भरून लिहायचा. WALL वॉल, WALL वॉल, वॉल म्हणजे भिंत. WALL वॉल, वॉल म्हणजे भिंत. भिंत फक्त म्हणायचं, लिहायचं काय, वॉल. WALL वॉल, वॉल म्हणजे भिंत. WALL वॉल, वॉल म्हणजे भिंत. हे शब्द करा तुम्ही पाठ असे. कसं का, कारण तुम्हाला काय पाठ करायचं, हा इंग्रजीचा शब्द, त्याचा अर्थ, हे बाकीचे तसेच आठवणार. कसं, तर बघा. ओके, आता तुम्ही व्हॉट्सअप ओपन करा सर्वांनी. मला सांगा बरं, वॉलची स्पेलिंग WALL टाईप करा. WALL वॉल. ओके, आता फॉलची स्पेलिंग काय असेल सांगा बरं. FALL, करेक्ट. हॉल, हॉल, HALL, करेक्ट. टॉल, टॉल, ट आलेला आहे म्हणजे TALL, करेक्ट. बॉल, बॉल, बॉल आहे की नाही, BALL, ओके, करेक्ट. फॉल झालेलं आहे FALL. शाल, हे श आलेलं आहे SHALL. पॉल, PALL. गॉल, GALL. साल, SALL. स्मॉल, सम, SMALL.
सोपं आहे की नाही? म्हणजे तुम्हाला स्पेलिंग पाठ झाली. स्पेलिंग पाठ करायची गरज आहे का? आतापर्यंत आपण काय केलेलं आहे? शब्दपाठ जेव्हा तुम्ही करत होते त्यावेळी काय केलेलं आहे? शब्दपाठ करताना ते स्पेलिंग पाठ केली, त्याच्यानंतर त्याचा अर्थ पाठ केलेला आहे. आता तुम्हाला स्पेलिंग पाठ करायची गरज आहे नाही. म्हणजे मी तुमचा 50% काम कमी केलेलं आहे की नाही? हो. आणि असे 3650 शब्द आहेत. तुम्ही फक्त स्टार्ट करा. एकदा तुम्ही स्वतःला सवय लावली हे शब्द पाठ करायची, की नंतर मला तुम्हाला पुढील शब्द देता येतात नाही, तुम्ही स्वतःहून शोधता, स्वतःहून पुस्तकामध्ये शब्द काढता. ओके. जे पुस्तकात आम्ही शब्द दिलेले आहेत, जे तुम्हाला PDF सेंड करतो, त्याच्या पुढे तुम्ही स्वतः पाठ करता. फक्त एकदा सवय लावून घ्या हे शब्द पाठ करायचे. ओके. दररोज शब्द लिहिण्याची. आणि हे शब्द खूप महत्त्वाचे आहेत. ओके. कारण इंग्रजी बोलण्यासाठी 2 ते 3000 शब्दच खूप झाले, आणि मी तुम्हाला 3650 देतो म्हणलो, आणि त्याच्यापैकी 2 ते 3000 शब्द तुम्हाला पहिल्यापासून पाठ आहेत, म्हणजे 6000 शब्द, म्हणजे जास्त झाले की नाही? ओके. मग तुम्हाला इंग्रजी तर बोलता येणार, चिंता करू नका. मग हे आहेत आजचे रायमिंग वर्ड्स. हे लिहून तुम्ही उद्या होमवर्कमध्ये सेंड करा. आता मी तुम्हाला 2 वाक्य शिकवले आहेत, आय कॅन प्ले, आय कॅन नॉट प्ले. याचे 10 वाक्य कसे करायचे ते सांगलेले आहेत. याच्यानंतर अजून 2 राहत असतात पहिल्या 4 पैकी, जे की आहे तिसरं वाक्य, कॅन आय प्ले. हे वाक्य सर्वात महत्वाचं आहे बघा. आता कॅन आय प्ले हे वाक्य सर्वात महत्वाचं आहे. ओके. आता सांगतो कोणतं आहे, पुन्हा बघून घ्या. काय याच्यात मिस्टेक करायची नाही, कधीच लिहिताना मिस्टेक करू नका. सब्जेक्ट कोणता आहे बघा. सब्जेक्ट स्मॉल आहे का? ओके. स्मॉल आहे की कॅपिटल आहे? कॅपिटल आहे. आय कधी पण एकटा आला की कॅपिटल असतो. ओके. त्याच्यानंतर लास्टला क्वेश्चन मार्क दिलेला आहे. या गोष्टींकडे ध्यान देत जा. ओके. ध्यान जात नसते आणि म्हणून तर मार्क पण जात नसतो, मग मार्क निघून जातो लगेच, तुमच्याकडे येतच नाही, असं होते. ओके. मग या गोष्टींकडे ध्यान देत जा. मग कॅन आय प्ले, मी खेळू शकतो का? आता हे जे वाक्य आहे याची तुम्हाला 10 वाक्य करायचे. आतापर्यंत काय केलेलं आहे? आतापर्यंत जे आय हा सब्जेक्ट आहे त्या सब्जेक्टला चेंज करून बाकीचे सब्जेक्ट यूज केले. इथे वाक्य बाजूला जे शब्द दिलेले आहेत तिथे यू, ही, शी, इट, वी, दे, बॉय, बॉयज, या शब्दांना यूज करायचे आणि वाक्य बनवायचे. कॅन यू प्ले, कॅन यू प्ले, कॅन ही प्ले, कॅन शी प्ले, कॅन इट प्ले, कॅन वी प्ले, कॅन दे प्ले, कॅन बॉय प्ले, कॅन बॉयज प्ले. कळालं? अवघड आहे का? सोपा भाग आहे. तुम्ही फक्त याचा यूज कसा करायचा ते कळायला पाहिजे. मग हे 10 वाक्य तुम्ही आज लिहून काढा. हे तुमचा होमवर्क आहे. ओके. या वाक्यांचा तुम्हाला अर्थ मिळणार. जे अशी इंग्लिश शिका सरांचं पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये तुम्हाला याचे अर्थ मिळून जातील. ओके. अर्थाच्या मागे इतक्या लवकर लागू नका. ओके. हे वाक्य तुम्हाला पुन्हा एकदा शिकायचे पण आहेत भविष्यामध्ये. फक्त तुम्हाला या वाक्यांचे एका वाक्याचे 10 वाक्य करता येतात का, 14 वाक्य कसे बनलेले आहेत, याच्यापैकी कोणतं वाक्य काय आहे हे कळाले का, हे महत्वाची गोष्ट आहे. ठीक आहे. कोणता म्हणजे एक विद्यार्थी होते, त्यांनी म्हणले सर मला यांचा अर्थ पाठ नाही म्हणून मी पुढे पाठ केलं नाही, मागेच राहून गेले. ओके. आणि तसं मागे राहायचं नाही, कारण याच्यानंतर खूप वाक्य वाढणार आहेत अफाट. एक वाक्य शिकले की तुम्हाला 140 वाक्य बनतात. याच्यामुळे मागे राहायचं नाही, सिक्वेन्स लवकर शिकून घ्यायची. ओके. कशा पद्धतीची वाक्य असतात, काय प्रश्न पडले तर मला विचारायचं, मी क्लासला थांबवत असतो. ओके. जर प्रश्न पडला तर, कारण विचारणारे विद्यार्थी खूप कमी असतात, त्याच विद्यार्थ्याला होत करू म्हणतात. हो की नाही? मग बघा या वाक्यांचा एकदा अर्थसोध माझ्यासोबत म्हणून म्हणा तुम्ही. कॅन आय प्ले, मी खेळू शकतो का? कॅन यू प्ले, तू खेळू शकतोस का? कॅन यू प्ले, तुम्ही खेळू शकता का? कॅन ही प्ले, तो खेळू शकतो का? कॅन शी प्ले, ती खेळू शकते का? कॅन इट प्ले, ते खेळू शकते का? कॅन वी प्ले, आम्ही खेळू शकतो का? कॅन दे प्ले, ते खेळू शकतात का? कॅन बॉय प्ले, मुलगा खेळू शकतो का? कॅन बॉयज प्ले, मुले खेळू शकतात का? निगेटिव्ह क्वेश्चन सेम टू सेम. याच्यात आय हा सब्जेक्ट जिथे दिलाय त्या सब्जेक्टला चेंज करून बाकीचे सब्जेक्ट लिहायचे. हे जरी नकारात्मक वाक्य आहे, निगेटिव्ह जरी सेंटेन्स आहे, क्वेश्चन आहे, तरी याच्या आखरीला क्वेश्चन मार्क असतो, याला विसरायचं नाही. मी तुम्हाला इथे मुद्दामून सांगत आहे क्वेश्चन मार्क आहे म्हणून, कारण याचं तुम्हाला माहित असेल. तुम्हाला जेव्हा वाक्य लिहा म्हणतो मी तेव्हा क्वेश्चन मार्क लिहायला विसरत असता की नाही? हा, विसरत असता. ओके. म्हणून तुम्हाला सांगत असतो मी. छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण महत्वाच्या आहेत. ओके. आणि पूर्ण वाक्य लिहित जा बरं का. मला एक टेक्निक कळालेली आहे, विद्यार्थ्यांची टेक्निक कशी आहे माहित आहे? असं लिहितात त्यांनी,
कॅन आय नॉट प्ले हे वाक्य लिहायचे ना असं लिहितात. सगळ्यात पहिले CAN कॅन 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 हे 10 वेळेस लिहितात. ओके. त्याच्यानंतर मग आय नंतर यू यू इशी इट वी दे बॉय बॉयज हे 10 वेळेस लिहितात. मग नंतर नॉट 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 असं हे लाईन 10 वेळेस लिहितात. मला माहित आहे तुमचं लिहिलेलं बघून मला कळायला. ओके. प्ले 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 आता हसत असाल. ओके नाही, याचं 10 वेळेस लिहितात. तसं लिहायचं नाही, त्याच्यानं काही फायदा होणार नाही. ओके. फक्त स्पीड वाढेल तुमची, तुम्हाला वाटेल स्पीड वाढली म्हणून. सरळ सरळ वाक्य लिहायचं. कॅन आय नॉट प्ले, दुसऱ्या वाक्याकडे यायचं. कॅन यू नॉट प्ले, कॅन यू नॉट प्ले, कॅन ही नॉट प्ले, कॅन शी नॉट प्ले, कॅन इट नॉट प्ले, कॅन वी नॉट प्ले, कॅन दे नॉट प्ले, कॅन बॉय नॉट प्ले, कॅन बॉयज नॉट प्ले असं वाक्य लिहायचं. ओके. मी बघलो जर अशा विद्यार्थ्यांना तसं लिहिताना, त्यामुळे सांगलो. ओके. तर मग बघा आता कॅन आय नॉट प्ले म्हणजे मी खेळू शकत नाही का. जे कॅन असतो ना तो शक्यता दाखवत असतो, म्हणजे हे मी करू शकतो, ॲबिलिटी दाखवते. ओके. माझ्या क्षमता आहे हे करण्याची. आय कॅन प्ले मी खेळू शकतो, आय कॅन नॉट प्ले मी खेळू शकत नाही. कॅन आय प्ले मी खेळू शकतो का, कॅन आय नॉट प्ले मी खेळू शकत नाही का. प्रश्न विचारता तुम्ही, मग दाखवत जा. कोणाला तर तुम्ही विचारता मी खेळू शकत नाही का, कॅन आय नॉट प्ले असं म्हणा. ओके. कॅन आय नॉट स्टडी मी अभ्यास करू शकत नाही का. ओके. कॅन आय नॉट गो मी जाऊ शकत नाही का. कॅन आय नॉट गो टू द पार्टी मी पार्टीला जाऊ शकत नाही का. आता हे एक वाक्य दिलं की तुम्ही किती वाक्य बनवू शकाल बघा. कॅन आय नॉट गो टू द पार्टी मी पार्टीला जाऊ शकत नाही का. कॅन आय नॉट गो टू द रेल्वे स्टेशन मी रेल्वे स्टेशनला जाऊ शकत नाही का. कॅन नॉट गो टू द स्कूल मी शाळेला जाऊ शकत नाही का. कॅन नॉट गो टू द बस स्टँड मी बस स्टँडला जाऊ शकत नाही का. कॅन आय गो टू द हॉस्पिटल मी हॉस्पिटलला जाऊ शकत नाही का. कॅन आय नॉट गो टू द कॉलेज मी कॉलेजला जाऊ शकत नाही का. कॅन आय नॉट गो टू द सिटी मी सिटीला जाऊ शकत नाही का. कॅन आय नॉट गो टू द मुंबई मी मुंबईला जाऊ शकत नाही का. बघा 8 वाक्य बनवलेले आहेत मी एकाच पद्धतीने, फक्त जागा बदललो. हो की नाही. अशी तुम्ही वाक्य बनवायचे, अशा वाक्यांची प्रॅक्टिस करायची, अशा वाक्यांचा सराव करायचा. ओके. म्हणजे की जे पण नॉलेज डोक्यामध्ये गेलेलं आहे ते बाहेर येणार. डोक्यामध्ये 2 पाईप असतात, एक मध्ये नॉलेज टाकणारा आणि दुसरं ते नॉलेज बाहेर आणणारा. ते पहिला पाईप जो आहे मध्ये नॉलेज टाकायचा ते बराबर क्लीन आहे. ओके. चांगलं आहे, कारण उगं सतत वाचत राहता तुम्ही. हुशार विद्यार्थी या क्लास जॉईन केलेला आहे माहीत आहे, मग हुशार असणारच. म्हणजे वाचणं सुरू आहे, पण जे वाचलेलं आहे त्याचा यूज करणे नाही सुरू. ओके. मग यूज करणे सुरू नसेल तर मला सांगा बरं, ज्या पाईपमधून सतत पाणी जाते ते पाईप स्वच्छ असेल, ज्याच्यामधून पाणी जात नसते, ज्याच्यातून पाणी जात नाही ते खराब असेल. ओके. खराब असते. मग पहिल्यांदा जर असं पाणी गेलं की ते पाईप स्वच्छ होऊन जाते. म्हणजे काय, पहिल्या वेळेस तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागेल. पहिल्या वेळेस जेव्हा वाक्य बनवता तेव्हा वेळ लागणार, तेव्हा अडचण येणार. असं म्हणू नका की सर तुम्ही म्हणता पण आम्हाला म्हणता येत नसते. अरे मी प्रॅक्टिस केलो याच्या पहिले, त्याच्यामुळे म्हणता येते. ओके. आता तुम्ही खूप काय मेहनत केलेली आहे आणि खूप काय असं मेहनत करून मग नंतर तुम्ही खूप असं वजनदार गोष्ट उचलली आणि कोणतं तर लहान लेकरू आले, काय करायला भैया म्हणले, आणि दणकन त्या वस्तूला उचललं. तुम्हाला खरं वाटणार नाही, मी इतकी मेहनत केलो उचललो, हे काय माझ्यात काय प्रॉब्लेम आहे का, अडचण आहे का, असं विचार करणार ना. नाही तर ते पोरग इतकं ताकदवर कसं आहे. ओके. असा वेगवेगळे विचार येणार. हो की नाही. पण होते का तसं, होत नसते. मग इंग्रजीतही तसंच आहे, एका दिवसात येत नाही. माझ्यासारखं एका दिवसात म्हणू शकणार नाही का, कारण मी जितकी प्रॅक्टिस केली तितकी तुम्हाला करावं लागणार. ओके. फक्त एक गोष्ट अशी आहे की तुम्ही जिद्दी आहात, तुम्ही माझ्यापेक्षा पण जास्त जिद्दी आहात, म्हणून तुम्ही माझ्यापेक्षा जास्त प्रॅक्टिस कमीत कमी वेळेत करू शकता. ते आहे ना, करून दाखवा. ओके. आणि करून दाखवा जेव्हा मी म्हणत असतो, आणि करता असं का म्हणतो ते सगळ्यांना म्हणत नाही बरं का. तुम्हाला वाटत असेल वा सर चांगली तारीफ करत आहेत, नाही. जे जितके पण आता 81 विद्यार्थी आहेत, पूर्ण 81 विद्यार्थ्यांना म्हणत नाही मी, 4 ते 5 विद्यार्थ्यांना म्हणत आहे, नाही 3 ते 4च विद्यार्थ्यांना. ओके. आता ते कोण आहे हा 3 ते 4 मध्ये, ते स्वतःकडे विचार करा. जितका मी होमवर्क दिला आजपर्यंत तो कंप्लीट करत आहात का तुम्ही, त्याच्यावरून स्वतःला त्या ग्रुपमध्ये टाका, नाही तर तिथून बाहेर घ्या. आणि जर त्या ग्रुपमध्ये यायचं असेल तर दररोजचा दररोज होमवर्क करत जा. तर कॅन आय नॉट प्लेचे 10 वाक्य कसे बनतात ती माहिती आहे तुम्हाला. कॅन आय नॉट प्ले, कॅन यू नॉट प्ले, कॅन यू नॉट प्ले, कॅन ही नॉट प्ले, कॅन शी नॉट प्ले, कॅन इट नॉट प्ले, कॅन वी नॉट प्ले, कॅन दे नॉट प्ले, कॅन बॉय नॉट प्ले, कॅन बॉयज नॉट प्ले. तुम्हाला आता तर कळालं कोणत्याही वाक्याचे 10 वाक्य करण्यासाठी सब्जेक्ट चेंज करायचा आहे तुम्हाला. सब्जेक्टच्या ठिकाणी हे 10 शब्द लिहायचे. मग तुम्हाला याच्यानंतरचे जे वाक्य देणार ते जमणार ना, तर तो आहे तुमचा होमवर्क. मी आतापर्यंत तुम्हाला 4 वाक्य शिकवलेले आहेत,
14 वाक्यामधून 4 कट करा, किती राहतात? 10. मग त्या 10 वाक्यांची तुम्हाला 100 वाक्य लिहायचे आणि असे 100 वाक्य लिहून तुम्हाला ग्रुपवर सेंड करायचं. तो तुमचा होमवर्क आहे. ओके. तर मग आता तुम्हाला जे प्रश्न पडतात ना, ते आता मी क्लासमध्ये खूप काही समजून सांगलेलं आहे. मला या सेक्शनमध्ये तुमचे प्रश्न सांगायचे होते, पण तेच क्लासमध्ये खूप वेळ समजून सांगलो, त्याच्यामुळं हे सेक्शन आता आपण स्किप करू. ओके. आता बघा WH क्वेश्चन्स कसे बनतात. तर WH क्वेश्चन सगळ्यात पहिले व्हॉट कॅन आय प्लेचे 10 वाक्य बनवत. ओके. WH क्वेश्चनला जरासं बाजूला ठेवूत आणि व्हॉट कॅन आय प्लेचे 10 वाक्य बनवत. तर मग ते वाक्य बनवता येतील का बघू. तर तुम्हाला जर कोणी म्हणले व्हॉट कॅन आय प्ले, मी काय खेळू शकतो, याचे 10 वाक्य लिहा, तर ते बनवू शकाल का? हो. कसं माहीत आहे? तर आय हा जो सब्जेक्ट आहे याच्या ठिकाणी दुसरे वाक्य लिहायचे. ओके. म्हणा माझ्यासोबत, व्हॉट कॅन आय प्ले, व्हॉट कॅन यू प्ले, व्हॉट कॅन यू प्ले, व्हॉट कॅन ही प्ले, व्हॉट कॅन शी प्ले, व्हॉट कॅन इट प्ले, व्हॉट कॅन वी प्ले, व्हॉट कॅन दे प्ले, व्हॉट कॅन बॉय प्ले, व्हॉट कॅन बॉईज प्ले. 10 वाक्य कशी करायचे कळाले. आता मी तुम्हाला सांगतो की हे एका वाक्याला सोडा. आता WH क्वेश्चन कशी लिहायची ते सांगतो. तर कॅन आय प्ले हे तुम्हाला ऐकल्यावानी वाटत आहे, बघल्यावानी वाटत आहे का? तर जे तिसरं वाक्य होतं आय कॅन प्ले, आय कॅन नॉट प्ले, कॅन आय प्ले, तिथलं हे तिसरं वाक्य आहे कॅन आय प्ले. आणि याच्या समोर लिहायचे WH वर्ड्स. WH वर्ड्स पाठ केले तुम्ही? 10 WH वर्ड्स आहेत मी शिकवलेले. व्हॉट, व्हॉट टाईम, हाऊ लॉंग, हाऊ ऑफन, वेन, वेअर, व्हाय, विथ हुम, हू. मग प्रश्न कसा बनतो बघा. सगळ्यात पहिलं बनते व्हॉट कॅन आय प्ले, नंतर व्हॉट टाईम कॅन आय प्ले, हाऊ कॅन आय प्ले, हाऊ लॉंग कॅन आय प्ले, हाऊ ऑफन कॅन आय प्ले, वेन कॅन आय प्ले, वेअर कॅन आय प्ले, व्हाय कॅन आय प्ले, विथ हुम कॅन आय प्ले, हू कॅन प्ले. ओके. आता जर तुम्हाला हे WH वर्ड्स पाठ नसतील, याचे 10 वाक्य बनवण्यासाठी सब्जेक्ट पाठ नसतील, तर कालचे शिकवलेला जो व्हिडिओ आहे तो बघा, पुन्हा एकदा बघा. ओके. हे बेसिक भाग आहे, बेसिक पार्ट आहे, म्हणून याचे व्हिडिओज मी यूट्यूबवर अपलोड केलेले आहेत. पुन्हा सांगतो, यूट्यूबवर व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, ते बघून घ्या. ओके. कळालं. तर मग याचे असे 10 वाक्य करता येतात आणि या 10 वाक्यांचे अजून 10 करून 100 वाक्य बनतात. मग ते 100 वाक्य लिहायचं, हा तुमचा होमवर्क आहे. ओके. अखेरला क्वेश्चन मार्क द्यायला विसरू नका. तर कालचे सब्जेक्ट्स आय, यू, यू, शी, इट, वी, दे, बॉयज अँड WH वर्ड्स व्हॉट, व्हॉट टाईम, हाऊ लॉंग, हाऊ ऑफन, वेन, वेअर, व्हाय, विथ हुम, हू. ओके. सो टुडेज रिडल, आजचे कोडे. दररोज क्लासमध्ये आता हे ना सिद्धार्थ सरांचा सेमिनार नाही, म्हणजे नियोजन समिती क्लास, नियोजन समितीतर्फे जो क्लास होत असतो त्याच्यासारखा क्लास नाही. हे माझा क्लास आहे कंटिन्यू, त्याच्यामध्ये मी आहे ना एक मोटिवेशनल कोट सांगत असतो, एक रिडल सांगत असतो, एक स्टोरी सांगत असते. म्हणून अजून स्टोरी पण आहे. टाईम झाला तर विचार करायचा नाही की क्लास झाला का म्हणून. लास्टला स्टोरी पण सांगत असतो. गोष्ट ऐकायची आहे की नाही, माणूसाचं किती वय असो काही पण असो, गोष्ट ऐका वाटत असते, हो की नाही, म्हणून ऐका. तर इट्स रिडल टाईम म्हणून टाईप करा, बाकीच्यांना कळायला पाहिजे मी रिडल सांगत आहे, हो की नाही. ओके. बघा, व्हॉट इज इन द मिडल ऑफ इंडिया, इंडियाच्या मध्यभागी काय आहे सांगा बरं. इतका मोठा भारत आहे. ओके. तर मग इंडिया आहे ना, इंडियाच्या मध्यभागी काय आहे बघू, कोण MPSC पास होणार. हा, असं कसं, मी रॉंग बघलो का? नाही, मी बघलेलं नाही. ओके. आणि जे रिडल देत असतो ना ते तुमच्यासाठी असतात. ओके. यांना यूज करायचं, मित्रांना विचारायचे. ओके. मजेशीरपणे इंग्रजी शिकायची, इंग्रजीतून विचारायचं. टुडे आय विल आस्क यू अ रिडल, आन्सर इट ॲज सून ॲज पॉसिबल, असं म्हणायचं. ओके. तर इंडियाच्या मध्यभागी आहे बघा डी. ज्यांनी ज्यांनी वेगवेगळे उत्तर दिले, शहराची नावं दिले, त्यांचं उत्तर चुकीचं आहे. बघा, आय कट केलं, ए कट केले, एन कट केलं, आय कट केलं, काय राहिलं मध्ये डी. डी उत्तर आहे. ओके. इंडिया या शब्दाच्या मध्ये काय आहे, डी. तर मग आजचा होमवर्क आहे, जे पण मी पूर्ण वाक्य शिकवलेले आहे, 34 वाक्य, सब्जेक्ट. मग हे व्हिडिओ कसा बनवायचा एकदा बघा. ओके. मी एकदा व्हिडिओ कसा बनवायचा ते सांगतो. मी जसं म्हणेल त्या प्रकारे व्हिडिओ बनवा. सुभाष सर क्लासला टाईमवर जॉईन होत जा. ओके. बघा, सगळ्यात पहिले इंट्रोडक्शन द्यायचं. हॅलो एव्हरीवन, माय सेल्फ न्यायमूर्ती. आय एम स्टुडंट ऑफ जी सिद्धार्थ इंग्लिश स्पीकिंग अकॅडमी. आय एम टॉट बाय न्यायमूर्ती सर.
Today I am going to tell you 34 sentences. Let's start. I, you, I, me, you, तू, you, तुम्ही, ही, तो, शी, ती, इट, ते, वी, आम्ही, दे, ते, बॉय, मुलगा, बॉईज, मुले. व्हॉट काय, व्हॉट टाईम कोणत्या वेळी, हाऊ कसे, हाऊ लॉंग कोणते, हाऊ लॉंग किती वेळ, हाऊफन किद्दा, वेन केव्हा, वेअर कोठे, वाय का, वितुम कोणासोबत, हू कोण. आय कॅन प्ले मी खेळू शकतो, आय कॅनॉट प्ले मी खेळू शकत नाही, कॅन आय प्ले मी खेळू शकतो का, कॅन आय नॉट प्ले मी खेळू शकत नाही का. व्हॉट कॅन आय प्ले मी काय खेळू शकतो, व्हॉट टाईम कॅन आय प्ले मी कोणत्या वेळी खेळू शकतो, हाऊ कॅन आय प्ले मी कसे खेळू शकतो, हाऊ लॉंग कॅन आय प्ले मी किती वेळ खेळू शकतो, हाऊ फन कॅन आय प्ले मी किद्दा खेळू शकतो, वेन कॅन आय प्ले मी केव्हा खेळू शकतो, वेअर कॅन आय प्ले मी कोठे खेळू शकतो, वाय कॅन आय प्ले मी का खेळू शकतो, विथुम कॅन आय प्ले मी कोणासोबत खेळू शकतो, हू कॅन प्ले कोण खेळू शकते. थँक फॉर लिसनिंग टू मी. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय. या प्रकारे स्टार्टिंग टू एंडिंग मी जसं म्हणलो त्या प्रकारे तुम्ही म्हणा, नाही तर तुमच्या पद्धतीने म्हणा, पण एक व्हिडिओ बनवा. याच्याने तुमची जे प्रोग्रेस आहे ते तुम्हाला बघता येणार. मी पहिल्यांदा असं म्हणत होतो, त्यानंतर असं म्हणलो, याच्यामध्ये अशा सुधारणा केलेल्या आहेत. ओके, मी बोलताना कशी हावभाव करतो, याच्यामध्ये काही प्रोग्रेस करायची का ते तुम्हाला कळणार. ओके, तर मग गोष्ट आहे का. ओके, काय झालं माहिती आहे का, ही गोष्ट एक गाव होते आणि त्या गावामध्ये कोणाला इंग्रजी बोलता येत नव्हते. ओके, यू माइट हॅव लिसन टू इट, सो प्लीज लिसन. देर वॉज अ विलेज अँड इन दॅट विलेज no one knew English. Okay, they were not able to read, they were not able to write English. Okay, they were illiterate in the English language. But except two peoples, there were two peoples in that village who knew how to read and write and speak English. Okay, they were excellent. सो एक गाव होतं, त्या गावामध्ये ना कोणालाच इंग्रजी वाचता लिहिता येत नव्हते, फक्त दोन माणसांना सोडून. त्या दोन माणसांना इंग्रजी लिहिता यायची, वाचता यायची आणि बोलता पण यायची. सो वेन एव्हर देअर केम अ लेटर, एनी लेटर टू रीड ऑर राईट, सो दे वेर लाईक ओके, प्लीज ब्रिंग दोज टू, दे विल रीड इट. सो वेन दे गिव्ह द लेटर टू दोज पीपल्स, दे विल रीड लाईक ABCDFGH IJKLMNOP QRSTWXYZ, ABCDFGH IJKLMNOP QRSTWXYZ. तर मग काय म्हणलो मी, तर जेव्हा पण त्या गावामध्ये कोणतं पत्र यायचे, इंग्रजीतून पत्र आलं की त्यांनी म्हणायचे, अरे त्या दोघांना बोलून आणा, इंग्रजी कोणाला येत नाही, त्या दोघांनाच येते. मग त्या दोघांना ते पत्र वाचायला द्यायचे, ते दोघं पत्र घ्यायचे आणि वाचायचे. ABCDFGH IJKLMNOP QRSTWXYZ, ABCDFGH IJKLMNOP QRSTWXYZ, असं ते पत्र वाचायचे. ओके, वाचल्यानंतर मग समजून सांगायचे, काय नाही पत्रामध्ये फक्त म्हणले काळजी घे, असं तर या गोष्टीबद्दल सांगलेलं आहे म्हणून. आणि मग असंच त्यांनी सुरू ठेवलं. एका दिवशी काय झालं, वन डे अ फॉरेनर केम इन टू देअर विलेज अँड एव्हरी वॉज नाव नर्वस, व्हॉट टू डू, वी आर नॉट एबल टू अंडरस्टँड हिम. सो one person suggested we should call those two who are able to understand English, so they will talk to him. Okay, तर मी मराठी मध्ये बोलत आहे, का माहीत, इंग्रजी मध्ये बोलत आहे तुमच्यासाठी, तुम्ही ऐका म्हणून. ओके, म्हणून नका सर डिस्टर्ब होत आहे म्हणून, ते तुमच्यासाठी आहे, समजून घ्यायचा प्रयत्न करा. तर मग काय झालं, एका दिवशी त्या गावामध्ये एक फॉरेनर आला. फॉरेनर आल्यानंतर तर सगळे गावातले परेशान झाले की काय म्हणत आहे, काय कळत नाही, काय नाही, कसं करायचं. त्यांच्यातल्या एका माणसाने म्हणले, आपण त्या दोघांना बोलून आणू ज्यांना इंग्रजी कळते, त्यांनी याच्याशी बोलतील. मग गेले आणि त्या दोघांना उचलून आणले फॉरेनरच्या पुढे थांबवले. आणि मग तो माणूस समजून सांगायला लागला, हॅलो माय सेल्फ न्यायमूर्ती, टुडे आय केम हिअर फ्रॉम व्हेरी फार प्लेस टू डू वन ऑफ द इम्पॉर्टंट प्रोजेक्ट फॉर युअर विलेज, असं वेगवेगळ्या गोष्टी त्याने इंग्रजीतून म्हणत होता. हे दोघं त्याच्याकडे बघायलेत, डोळ्यात डोळे, असे मुंडी हलवायलेत, समजलं म्हणून. ओके, हे दोघं काय बोलत नव्हते. नंतर पुढेला माणूस बोलणं थांबला की या दोघांमधल्या एकाने सुरुवात केली. एक म्हणायला लागला, ABCDFGH IJKLMNOP QRSTWXYZ. दुसरा म्हणला, ABCDFGH IJKLMNOP QRSTWXYZ. आता हे जो फॉरेनर होता यानं परेशान झाला. यानं म्हणला, काय म्हणता तुम्ही, अल्फाबेट्स का म्हणता, मी महत्त्वाच्या गोष्टीबद्दल बोलत आहे. ते तो इंग्रजीतून सांगत होता ना, या दोघांना कळत नाही. ओके, गावातल्यांना वाटते कळते, पण यांनी ABCDच म्हणाले, ते अल्फाबेटच म्हणत होते. या फॉरेनरला राग आला, यानं मारल्या या दोघांच्या कानात. मारल्यानंतर निघून गेला. हे दोघं आले वापस, गावातले परेशान की आपल्या गावातल्या हुशार माणसाला कसं काय मारलं. हे दोघं गेले त्याच्या गावातल्यांकडे आणि म्हणले, तुमच्या सगळ्यांना माहित आहे का मला त्याने का मारलं. तसं म्हणल्यानंतर गावातल्यांनी म्हणलं, माहीत नाही. मग त्याने म्हणले, त्याने मला यामुळे मारलं. त्याने म्हणलं, तुम्ही इतके हुशार असून अजून पण येथेच का राहता, याच्यामुळे मला मारलं. तर मग काय माहित आहे, त्यांना काय येत होतं, फक्त त्यांना येत होते फक्त ABCD अल्फाबेट्स.
तुम्हाला काय येतात? तुम्हाला अल्फाबेट्स येतात, सेंटेन्सेस येतात, वर्ड्स येत असतात, स्ट्रक्चर येत असते. या सर्व काही गोष्टी येतात. इंग्रजी वाचता येते, इंग्रजी लिहिता येते, इंग्रजी समजून घेता येते. ओके. फक्त काय करायचं आहे, की तुम्हाला कोणतं वाक्य बनवा म्हणलं की ती वाक्य बनायला 2-3 मिनिट लागते. त्याला तुम्हाला कधी एकाच सेकंदाच्या मध्ये बनवायचे आणि लगेच म्हणायचं आहे. फक्त स्पीड वाढवायची आहे. आणि मला सांगा, जर तुम्हाला पळण्याची स्पीड वाढवायची असेल तर काय करता? पळायची प्रॅक्टिस करत असता. सेम टू सेम. बोलण्याची स्पीड वाढवायची असेल तर काय करणार? लिहिण्याची प्रॅक्टिस करणार का? वाचण्याची प्रॅक्टिस करणार का? नाही. बोलण्याची प्रॅक्टिस करायची. ओके. म्हणून मी तुम्हाला म्हणत असतो, बोलत जा. आजची जे 14 वाक्य दिलो ते फास्टमध्ये म्हणा, पाठ करा. पाठ केल्यानंतर फास्टमध्ये बोलायची प्रॅक्टिस करा. वाक्यच म्हणा. नाही तर आय कॅन प्ले, आय कॅन नॉट प्ले, कॅन आय प्ले, कॅन नॉट प्ले, व्हॉट कॅन आय प्ले, व्हॉट टाइम कॅन आय प्ले, हाऊ कॅन आय प्ले, हाऊ लॉंग कॅन आय प्ले, हाऊ फन कॅन आय प्ले, वेन कॅन आय प्ले, वेअर कॅन आय प्ले, वाय कॅन आय प्ले, व्हिथ कॅन आय प्ले, हू कॅन प्ले. असं पटपट म्हणायचा प्रयत्न करा. याच्याने काय होणार? तुम्हाला सवय होणार इंग्रजीची वाक्य कशी फास्ट म्हणायचे. आता आजचा जो कार्यक्रम होता ते तुमचा जो टाईम कसा असतो, क्लॉक कसा असतो त्याबद्दल मला माहीत नाही. मी माझा रेग्युलर क्लास असतो त्याप्रकारे घेतलेला आहे. ओके. तर जे माझे 2 चॅनेल आहेत, एक आहे न्यायमूर्ती सर म्हणून आणि दुसरा असतो जी सिद्धा स्पोकन इंग्लिश अकॅडमी. त्या दोघांना सबस्क्राईब करा आणि बेल आयकन असते त्याला क्लिक करा, म्हणजे की तुम्हाला जे जितके व्हिडिओ येणार ते सर्व काय दिसणार. आजचा व्हिडिओ यूट्यूबवर जाणार कारण हा बेसिक पार्टमधला आहे. वन्स अगेन थँक फॉर अटेंडिंग टुडेज क्लास. सी यू इन द नेक्स्ट क्लास. बाय. गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हनिंग, गुड नाईट.